आपण आलो होतो जालन्यातील दगडूशेठ गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी। जय श्रीराम मित्रांनो, आजच्या मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं। आज काहीतरी नवीन दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, त्यासाठी आपण निघलो होतो जाण्यासाठी। कसं बाहेर जाण्यासाठी निघलो होतो आपण, कसं ड्युटी वगैरे सुटली आणि आपण जेवण वगैरे करून बाहेर निघलो होतो। म्हणलं चला, म्हणलं कसं आज काहीतरी नवीन दाखवूया म्हणून आपण निघालो तिकडे त्या साईडला जाण्यासाठी, जिकडे गणपती बाप्पा असतात ना त्या साईडला। मग काय आपण महाराजांच्या पुतळ्यापाशी येऊन पोहोचलो की या लाईटिंग बघून इतका आनंद झाला, खतरनाक ना समोर येत नाही इतकी मजा आली। देवी देवता कसं राक्षसांचा कसा वध केला ते दाखवत होतो, बघून खूप आनंद झाला। त्यानंतर आपण आलो होतो दर्शनासाठी। म्हणलं 108 किलोची चांदीची मूर्ती होती गणपती बाप्पाची। मग काय नंतर दर्शन वगैरे घेतलं आणि आपण निघालो बॉडी सडकला गणपती बाप्पा बघण्यासाठी। येत नाही तर एकाचड एक मूर्ती होते गणपती बाप्पाचे, काय खतरनाक ना राव। डेकोरेशन बघून गणपती बाप्पाच्या उत्सवात जालनागर म्हणल्यावर विशेष नाही ना राव। त्यानंतर आपण आलो होतो जालन्यातील दगडूशेठ गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी। दर्शन वगैरे घेतलं आणि पण काय शेवटच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि आपण निघालो रूमवर जाण्यासाठी। भावी भक्तांची गर्दी खूप वाढली होती आणि म्हणलं चला, म्हणलं आता काय करू, गर्दी होण्याच्या आधी कल्टी मारून दे म्हणलं इथून, चला म्हणलं लवकर आता। आपला मिनी ब्लॉग आवडला असेल तर फॉलो करा।